नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र मुंबई पोलीस भरती याच्यामध्ये मित्रांनो तब्बल 1448 जागांची जाहिरात आलेली आहे. पदे मंजूर झालेली आहेत. म्हणजे 12 डिसेंबरला शासनाचा GR आलेला आहे मित्रांनो. तो तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. त्या GR चेच पॉइंट मी काढले आहेत आणि ही माहिती एकदम खरी माहिती आहे. तुम्ही कुठेही कशीही चेक करा मित्रांनो. आता महाराष्ट्र मुंबई बृहन्मुंबई याच्या अंतर्गत 4 नवी पोलीस स्टेशन पोलीस ठाणे निर्माण होणार आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे, गोळीबार पोलीस ठाणे, मडमार्वे पोलीस ठाणे आणि असलपा पोलीस ठाणे हे 4 नवीन ठाणे निर्माण होणार असल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी काय केलेलं आहे मित्रांनो, एक 1448 पोलीस शिपाई पदाच्या जागा चा GR काढलेला आहे आणि त्या जागा पोलीस शिपाई आणि इतर नवीन 2 परिवहन मंडळ आणि 2-3 ACP परिमंडळासाठी सुद्धा जागा आलेल्या आहेत पोलीस शिपाईच्या आणि ड्रायव्हर पदाच्या. मित्रांनो स्टेप बाय स्टेप जाणून घ्या कोणाला किती जागा आहेत. महाराष्ट्र नगर पोलीस ठाण्यासाठी मित्रांनो 362 जागा आहेत पोलीस शिपाई पदासाठी. गोळीबार पोलीस ठाण्यासाठी मित्रांनो 362 जागा आहेत. टोटल आहेत 1448 जागा. त्याच्यानंतर मडमार्वे पोलीस ठाणे 362 जागा आहेत. असलपा पोलीस ठाणे 362 जागा आहेत. आता ह्या पोलीस शिपाई पदाच्या आहेत एवढ्या 362 परंतु ह्याच्यामध्ये इतर सगळ्या जागा मिळून किती आहेत 1448. त्याच्यामध्ये पोलीस ड्रायव्हर आणि पोलीस शिपाई कशासाठी नवीन 2 परिमंडळ सुद्धा काढलेले आहेत. त्याच्यासाठी 8 पोलीस शिपाई आणि 4 चालक पदासाठी जाहिरात काढलेली आहे. त्यांनी मंजूर पदे केलेले आहेत. नवीन 3 ACP परिमंडळासाठी 9 पोलीस शिपाई आणि 4 ड्रायव्हर पदासाठी मित्रांनो त्यांनी काढलेला आहे. मित्रांनो आता इथे पोलीस शिपाई आता PSI 22 जागा आहेत. पोलीस शिपाई 217 जागा आहेत. कशाला नंबर 1 म्हणजे महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे या ठिकाणी मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 2 म्हणजे गोळीबार पोलीस ठाणे याच्यासाठी मित्रांनो 217 एवढ्या जागा आहेत पोलीस शिपाई पदासाठी. त्याच्यानंतर नंबर 3 म्हणजे मडमार्वे पोलीस ठाणे म्हणजे पोलीस शिपाईसाठी 217 जागा आहेत मित्रांनो. आणि 4 नंबर म्हणजे असलपा पोलीस ठाणे 4 या ठिकाणी पोलीस शिपाईसाठी 217 एवढ्या जागा आहेत मित्रांनो. टोटल 1448 जागेची नवीन त्यांनी आकृतीबंध आणि मंजूर पदे आहेत. हे आता प्रश्न पडतो, हे 1448 जी पद आहेत ती 2025च्या भरतीमध्ये येणार की नवीन याची जाहिरात येणार. आता 2025 जर आपण पाहिलं पोलीस भरतीचं जे काही 15,000 प्लस जागा होत्या त्याचे फॉर्म भरून लास्ट डेट सुद्धा निघून गेलेले आहेत. साहजिकच मग या जागा 2025 मध्ये जरी ऍड नाही झाला तर 2026 किंवा आगामी जी भरती असणार आहे बृहन्मुंबई मुंबई या ठिकाणी त्यावेळेस 1448 पदांना जी मान्यता आता शासनाने दिलेली आहे त्या ठिकाणी या भरतीसाठी विद्यार्थी मित्रांना फायद्याचं होणार आहे. म्हणून जे विद्यार्थी मित्र मुंबईसाठी तयारी करत असतील इथून पुढे किंवा त्यांचं स्वप्न असेल तर हे एवढ्या 1448 जागा मान्यता प्राप्त आहेत. त्याच्यामुळे नवीन आपल्या ड्रीम सिटी मध्ये जॉब करण्याचं, पोलीस शिपाई बनण्याचं आणि परिमंडळामध्ये चालक पदाचं तुम्ही कार्य करू शकता मित्रांनो. म्हणून इथे स्कोप चांगला आहे आणि जागा पण आयुक्तांनी मंजूर केलेल्या आहेत कारण की ते ऑलरेडी 3 ते 4 नवीन पोलीस ठाणे निर्मित होणार आहेत. परिवहन मंडळ आलं त्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये वेगळ्या जागा आहेत. म्हणून स्कोप चांगला आहे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुमचा प्रश्न नक्की विचारा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना ह्या 1448 नवीन मंजूर झालेल्या पदाबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय याच्यातून होणार की ज्या विद्यार्थ्यांचा 2025 मध्ये फॉर्म भरण्याचा मिस झालेला आहे त्यांना जिथून पुढची मुंबईसाठी जी पोलीस शिपाईसाठी भरती आहे त्यासाठी ते आवर्जून आणि खूप मेहनतीने तयारी करतील जेणेकरून 1448 मधले प्रत्येकाला एक जागा म्हटलं तरी 1448 विद्यार्थ्यांना इथे जॉब सरकारी मिळेल, पोलीस बनण्याचं स्वप्न पूर्ण आहे मित्रांनो. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. काही कमेंट तुमचं डाऊट असेल तर कमेंट करा. तर भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट सोबत नवीन कॉन्सेप्ट सोबत. जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम.